नमस्कार. हसवाईच्या या तिसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनेक जण मला फोन करून सांगतात, ईमेलवरती सांगतात की तुम्ही राजकारणावर का नाही बोलत. तर श्रोते गंमत अशी की आधीच राजकारण इतकं विनोदी आहे, अवास्तव आहे, अतिरंजित आहे, बेभरोशाचं आहे. त्यात आणखीन त्या विनोदावर मी काय विनोद करणार. परंतु आत्ता गेल्या 4-5 दिवसात जे काही घडलं त्या संपूर्ण घटनेवरती मात्र मला असं वाटतं की कलावंत म्हणून मी काहीतरी बोलावं. आणि मला प्रामुख्यानं 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा विचार करता मला माझ्या इंडेमोची गाणी या बालगीत संग्रहातील एक गाणं आठवलं. या बालगीत संग्रहाला ग. पाटील सर्वोत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळालेला. पण अचानक इतक्या दिवसांनी मला एक माझ्या त्या गीतसंग्रहातलं एक गाणं आठवलं आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीवरती राजकारणाचं बघून. ते गाणं असं आहे. घड्याळा घड्याळा काटे मागे वळ, घड्याळा घड्याळा काटे मागे वळ, निकाल काय मी अभ्यास केला तेवढाच मला कळव. घड्याळा घड्याळा काटे मागे वळ, आज परीक्षा आहे पण आठवत नाही काही, निकाल रात्री वाचलं तेही आज लक्षात नाही, 4-5 तास पुढे जाणी प्रश्नपत्रिका पळव. घड्याळा घड्याळा काटे मागे वळव, बाई म्हणतात अक्षर तुझे तूच वाच, बाई म्हणतात अक्षर तुझे तूच वाच, कागदावरती कोंबडीने केलाय म्हणे नाच, तुझे काटे वापरून अक्षर समजेल इतके जुळव. घड्याळा घड्याळा काटे मागे वळव, मार्क जास्त मिळताच आईबाबांची कमाल, एवढे मोठे दप्तर न्यायला माझा मीच हमाल, सगळे म्हणतात कमीत कमी 100% मिळव. घड्याळा घड्याळा काटे मागे वळव, निकाल काय मी अभ्यास केला तेवढाच मला कळव. घड्याळा घड्याळा काटे मागे वळव. पण प्रेक्षक हो, घड्याळ काही काटे मागे वळवायला तयार नाही. त्यामुळे जे घडलं ते घडून गेलं. प्रयत्न पुष्कळ झाला घड्याळाचे काटे मागे फिरवण्याचा, पण ते शक्य नाही आहे. आणि ते शक्य नाही आहे लक्षात आल्यानंतर मात्र आज अशी परिस्थिती निर्माण झाली. मला नेहमी असं वाटतं की या सगळ्याच राजकारणावरती मी काहीतरी बोलावं, पण होतं काय की इतके राजकारणावरचे भाष्यकार आहेत, त्यात मी आणखीन कुठे मध्ये लुडबुड करायची. म्हणून मी थोडा आपलं कला निर्मिती, ललित साहित्य, मानसिक स्वास्थ्य, मन करायला प्रसन्न ह्याच्यातच रमतो. आणि नाहीतरी आपण सगळेजण आता एका समाजाचे भाग आहोत आणि त्या समाजाचं नाव आहे आ का क. आ का क असं समाजाचं नाव दिलेलं. म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून आपण सोडून देतो. आणि त्यामुळे हे आपल्याला काय करायचं या समाजातले आपण असल्यामुळे आपण नेहमीच थोडा आत्मकेंद्रित विचार करत असतो. आणि म्हणून परवा व्हॉट्सॲपवरती अतिशय सुंदर वाक्य आलं होतं की 10 वर्षापूर्वी 10 लाख रुपयांमध्ये घेतलेल्या फ्लॅटची किंमत मला आज 1 करोड रुपये हवी असते, पण गॅस सिलेंडर मला मात्र 300 रुपयातच हवा असतो. आणि हे जे मानवी स्वभाव आहे, हा काळ बदलतो तसे गणितं बदलतात. त्यामुळे हे सगळंच मला विनोदी वाटायला लागतं, सुरेश भट म्हणतात तसं. आणि मग भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की माझं हसावे लागले, अशी स्थिती निर्माण होते. असो, हसवाईचा शेवट करताना आपण एक चांगला विनोद सांगतो. आणि सध्या सुप्रीम कोर्ट, कायदा, वकील ह्याची चर्चा सगळीकडे चालू आहे. तर एक त्यातलाच विनोद सांगतो. आरोपी पिंजऱ्यामध्ये उभा होता आणि न्यायमूर्तींनी सगळा केसचा अभ्यास करून निर्णय देताना त्या आरोपीला विचारलं, 2 बातम्या आहेत, एक चांगली एक वाईट आहे, तुला पहिली कोणती देऊ? तो म्हणाला वाईट बातमी पहिली द्या. तो म्हणाला गुन्ह्याच्या ठिकाणी जे रक्ताचे डाग सापडले ते तुझे आहेत हे सिद्ध झालेलं आहे प्रयोगशाळेमध्ये, त्यामुळे तुला आता गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार आहे. पण मग चांगली बातमी काय, तुझं कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर तुझी शुगर आणि तुझं हिमोग्लोबिन मात्र नॉर्मल आहे असं प्रयोगशाळेने सांगितलेलं आहे. सो तेव्हा विचार करा या गोष्टीचा की कैद्यांनी नेमकं कुठच्या घटनेकडे बघावं. कैद्यांनी आनंद व्यक्त करावा की माझं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, ब्लड शुगर नॉर्मल आहे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे,
की कैद्याने दुःख करावं की शिक्षा झालीच शेवटी मला. श्रोतेहो, या कायदेशीर विनोदाचा विचार करा आणि आजच्या परिस्थितीचा आढावा घ्या. असं पुन्हा भेटू आपण पुढच्या हसवाईच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.